नमस्कार शेतकरी बांधवांनो, 26 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रेशन कार्डावरचा अनुदान जमा केला जाणार आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 45 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। हे अनुदान थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, हा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून 4 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणार आहोत। प्रत्येक लाभार्थ्यांना किती अनुदान मिळणार आहे हे सुद्धा समजून घेणे अनिवार्य आहे। 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांच्या अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेमधील लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रति महिना प्रति लाभार्थी 150 रुपये एवढं अनुदान दिलं जाणार होता। यामध्ये वाढ करून 170 रुपये अनुदान वाढ दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा, यामध्ये शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। 90 कोटी रुपये 2025-26 करिता एकूण मंजूर करण्यात आलेली आहे। यापैकी 45 कोटी रुपये डीबीटी मार्फत थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। जे लाभार्थी पात्र आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्यासाठी 44 कोटी 49,82,650 रुपये एवढी निधी या ठिकाणी ट्रान्सफर केली जाणार आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी आकडा सुद्धा देण्यात आलेला आहे। एकूण किती लाभार्थी आहेत, किती कार्ड आहेत, त्यानंतर एकूण पैसे किती जमा केले जाणार आहेत याची सुद्धा अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बघा, PFMS प्रणाली मार्फत या ठिकाणी केसरी योजनेशी संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना खालील प्रमाणे या ठिकाणी काही जिल्हे देण्यात आलेले आहेत। ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत यामध्ये अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, त्यानंतर लातूर असे हे 9 जिल्हे आहेत। आणि याचबरोबर पुढे सुद्धा काही जिल्हे आहेत, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ असे एकूण हे 14 जिल्हे आहेत। एकूण पात्र लाभार्थी संख्या जी आहे 26,17,545 आणि एकूण जे कार्ड आहेत 6,65,578 कार्ड आहेत। आणि एकूण निधी जी आहे 44 कोटी 49,82,650 रुपये एवढी निधी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। हा एक महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।